खासदार अमोल कोल्हेंची लोकसभेतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रतोदपदी निवड। अमोल कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शिरूरचे खासदार। मवियाकडून सभापतींना दानवेंच्या निलंबनाचा फेरविचाराची मागणी। विरोधी पक्षनेत्याशिवाय कामकाज करणं अशक्य असल्याचं मविया नेत्यांचं म्हणणं। मात्र मविया नेत्यांची मागणी सभापतींनी फेटाळली। विरोधी पक्षनेता बाळाबुद्धी म्हणणे संविधानाचा अपमान। पंतप्रधान मोदींच्या राहुल गांधीवरील टीकेला संजय राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर। तर बालकबुद्धीच्या नेत्याने तुम्हाला घाम फोडला असं म्हणत राऊतांचा मोदींना खोचक टोला। राष्ट्रवादी विधानसभेच्या 85 जागांवर लढणार। अजित पवारांच्या आमदारांच्या बैठकीत दावा। तर मित्र पक्षांबाबत वादग्रस्त विधान टाळण्याच्या अजितदारांच्या कार्यकर्त्यांना सूचना। एसटी आणि एससी मतांसाठी भाजप आक्रमक। भाजपच्या एससी एसटी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत फडणवीसांची चर्चा। तर विधानसभा निवडणुकीत बेसावध न राहण्याच्या सूचना। शेअर मार्केटच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम। सेन्सेक्सने पार केला विक्रमी 80,000 अंकाचा टप्पा। तर निफ्टीनेही केला 24,000चा टप्पा पार। पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना आणि वाहनांना सरकारकडून टोल माफी। 3 जुलैपासून 21 जुलैपर्यंत टोल माफी। भारतीय संघ उद्या मायदेशात परतणार। चक्रीवादळात अडकलेल्या टीम इंडियाचा मार्ग मोकळा। भारतीय संघ उद्या पहाटे चार्टर्ड विमानाने दिल्लीला पोहोचणार। विधान परिषदेच्या 9 जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदारांना सूचना। सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत शिंदेंच्या आमदारांना सूचना। राष्ट्रवादीच्या बैठकीत नवाब मलिक उपस्थित। मलिकांच्या उपस्थितीवर संजय राऊतांची टीका। फडणवीसांचा मलिकांवर वैयक्तिक राग असल्याचा राऊतांचं वक्तव्य। लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। संविधानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न। विरोधकांनी संविधान दिनाला विरोध केल्याचा आरोप। हिंगोलीत हळदीला भाव कमी मिळत असल्याने हळदीची आवक घटली। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। राज्यात 40% कमिशनखोरी वाढली। तर डेव्हलपमेंटच्या नावाखाली बिल्डरच्या घशात सगळं घातलं जात असल्याचा विजय वडेट्टीवार यांची सरकारवर जोरदार टीका। संत तुकाराम महाराजांच्या पालखीत गोंधळ। उरळी कांचनमध्ये पालखीचा नगारा ग्रामस्थांनी अडवला। पालखी मार्गावरून ग्रामस्थ आणि विश्वस्तांमध्ये वाद। शेकापच्या जयंत पाटलांना विजयाचा विश्वास। तर शरद पवारांच्या आग्रहामुळे विधान परिषदेसाठी उभा राहिलो। शेकापच्या जयंत पाटलांचं वक्तव्य। महायुतीत तेढ निर्माण होणारी वक्तव्य करणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी होणार। भाजप शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची प्रवक्त्यांना तंबी। विधान परिषदेच्या 9 जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदारांना सूचना। तर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचेही आदेश। विधान परिषदेसाठी मवियाची रणनीती ठरली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शशिकांत शिंदेंचं निवडणुकीबाबत वक्तव्य। तर निवडणूक बिनविरोध होण्याचीही शिंदेंकडून इच्छा व्यक्त। सोलापुरात रिक्षा चालक संघटनेच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। फिटनेस सर्टिफिकेटवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी। संभाजीनगरच्या पैठणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन। दानवेंच्या निलंबनाविरोधात कार्यकर्ते आक्रमक। राज्य सरकार विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। साताऱ्यातील कास पठार ते बामणोली रोड बंद। कास धरणाचे पाणी रस्त्यावर आल्याने घाटाई देवी रोड मार्गे वाहतूक सुरू। पालघर जिल्ह्यातील सेतू कार्यालयात महिलांची गर्दी। ग्रामीण भागात अर्ज भरण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने महिलांकडून नाराजी व्यक्त। नाशिकमध्ये केंद्रीय पथक 2 दिवसांपासून दाखल। कांदा खरेदी विक्री व्यवहार तपासणीसाठी केंद्रीय पथक नाशिकमध्ये। मुंबईतील 1993च्या दंगलीतील फरार आरोपीला अटक। आरोपी सय्यद नादिर खानला शिवडीतून अटक। जामिनावर बाहेर आल्यानंतर आरोपी होता फरार। यंदा आषाढी यात्रेमध्ये प्रथमच चंद्रभागेमध्ये नौका विहार करणाऱ्या वारकऱ्यांना लाईफ जॅकेट मिळणार। सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।